चष्मा खरेदी करा लोनवर। स्पेक्ट्रोमार्ट ऑप्टिकल्सची धमाकेदार ऑफर। सिंधुदुर्गात प्रथम चष्मा लोनवर खरेदी करण्याची सुविधा। स्पेक्ट्रोमार्ट ऑप्टिकल्स, सनराइज टॉवर, महाडिक कंपाऊंड, नरडवे फाटा, कणकवली। गोगटे सांस्कृतिक भवन, आपला बाजार समोर, दामसंडे, देवगड रोड। मोबाईल 841201 9084 96 73 73 64 59। बजाज फायनान्स, अटी आणि शर्ती लागू। फेस्टिवल ऑफर, चष्मा फक्त 599 रुपये पासून पुढे, गॉगल 199 रुपये पासून पुढे। अनुभवी नेत्र चिकित्सक, प्रोग्रेसिव्ह लेन्स, मुलांच्या ऑनलाईन अभ्यासासाठी ब्ल्यू ब्लॉक लेन्सेस आणि सोल्युशन्स। विक्रीनंतर चष्म्याचे रिपेरिंग आणि मेंटेनन्स मोफत। आमच्या सर्व्हिस शाखा सावंतवाडी, मालवण, वैभववाडी, बांदा, शिरोडा, आरोंदा। येत्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार विनायक राऊत यांच्या विजयाची हॅट्रिक साधण्यासाठी युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी कंबर कसली आहे। शिवसेना आणि युवासेनेच्या माध्यमातून कणकवली विधानसभा मतदारसंघात निर्धार मताधिक्याचा, गाव दौरा सुसंवादाचा हा नारा देत गावागावात जात खासदार विनायक राऊत यांनी केलेल्या महत्त्वपूर्ण विकास कामांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवली जाणार आहे। यासाठी छापलेली प्रसिद्धीपत्रके गावागावात जाऊन मतदार तसेच जनतेपर्यंत पोहोचवणार असल्याचे सुशांत नाईक यांनी सांगितले। यावेळी देवगड तालुका प्रमुख जयेश नर, युवासेना तालुका प्रमुख उत्तम लोके, फरीद काझी, जिल्हा समन्वयक राजू राठोड, समन्वयक तेजस राणे, गुरु पेडणेकर, उपतालुका प्रमुख सचिन आचरेकर, प्रकाश वाघेरकर, सचिन पवार, कलमठ शहर प्रमुख धीरज मिस्त्री, प्रतीक रासम, चेतन गुरव, विभाग प्रमुख सिद्धेश राणे, किरण वर्दम, बबन मुंगेकर, सोहम वाळके आदी उपस्थित होते। उद्देश होता की आम्ही युवा सेनेच्या वतीने आज हे डिक्लेअर करतोय की युवा सेना असेल आणि बेसिक सेना म्हणजे जी आमची मूळ सेना यांच्या सर्व अनुषंगाने आम्ही एक गाव दौरा डिक्लेअर करतोय आणि त्याच्या अनुषंगाने आम्ही एक खासदार विनायक राऊत यांचं पॅम्पलेट छापलेलं आहे। त्याच्यामध्ये महत्त्वाची कामं जी खासदार विनायक राऊत यांच्या माध्यमातून आणि केंद्र शासनाच्या माध्यमातून झालेली आहे अशी आम्ही कामं तिथे दिलेली आहेत। आणि आता आमचा असा निर्धार आहे की गाव दौरा निर्धार मताधिक्याचा आणि गाव दौरा सुसंवादाचा। आम्ही ह्या गाव दौऱ्याच्या निमित्तानं त्या ठिकाणी प्रचार यंत्रणा राबवणे, त्या ठिकाणी नवीन पदाधिकारी असतील तर ते नेमणे, म्हणजे पदाधिकारी नसतील तर ते नेमणे आणि गावात जाऊन आपली प्रचार यंत्रणेची टीम तयार करणे, ह्या दृष्टीने आम्ही युवा सेनेचा हा दौरा आखत आहोत। आमचा हाच उद्देश आहे की यामागे एकच उद्देश आहे दौऱ्यामागे की प्रचार यंत्रणा राबवणे, पदाधिकारी नेमणे आणि गाव पातळीवरती संघटनेचा आढावा घेणे आणि विनायक राऊत यांनी केलेली कामे पूर्ण गावामध्ये पोहोचवणे। ही पॅम्पलेट आम्ही हजारोच्या संख्येने छापत आहोत आणि त्या ठिकाणी त्या गावात गेल्यानंतर या कामांचा आढावा त्या ठिकाणी आम्ही देणार आहोत आणि ही पॅम्पलेट सुद्धा गावात ज्या ठिकाणी आम्ही गाव दौरा करू त्या ठिकाणी वाटपाचा पण कार्यक्रम होईल। त्यामुळे आम्ही या पॅम्पलेटमध्ये छापलेली नाही आहे, पण महत्त्वाची जी कामं वाटली आम्हाला, जी जनतेच्या दृष्टीने झालेली आहेत आणि केंद्र शासनाच्या मार्फत झालेली होती आणि खासदार विनायक राऊत यांचा त्यांना पूर्णपणे पाठपुरावा होता, अशी कामं आम्ही घेतलेली होती। त्यामध्ये आपण बघत असाल की हायवेचा जो सिंधुदुर्गामधला काम आहे म्हणजे पूर्ण हायवे म्हणजे जे खारेपाटणपासून झारापर्यंत हा पूर्ण 90% पूर्ण झालेला आहे आणि त्याचं भूसंपादनाचे पैसेसुद्धा 90% लोकांना जनतेला मिळवण्यामध्ये त्यांना यश आलेलं आहे। खासदार राऊतांच्या माध्यमातून चिपी विमानतळाचं सुद्धा काम झालेलं आहे। ते माननीय उद्धवसाहेब ठाकरे जेव्हा मुख्यमंत्री होते त्यावेळी त्याचं उद्घाटन झालेलं आहे आणि त्याच्या अनुषंगाने आता त्यांचा वेगळा पाठपुरावा चालू आहे की ते केंद्र शासनाच्या किंवा राज्य शासनाच्या ताब्यात जावं, कारण आता ते प्रायव्हेटमध्ये आहे आणि त्यामुळे त्या शासनाच्या ताब्यात जाण्याचे त्यांचे प्रयत्न सुरू आहे। एक वेगवेगळे आवाज लोकसभेच्या माध्यमातून विनायक राऊतांनी उठवलेले होते, त्यामध्ये मराठा आरक्षण असेल, कोकण रेल्वेचं विद्युतीकरण असेल या आणि बरेचसे गोष्टी असतील त्या लोकसभेमध्ये मांडलेल्या। आम्ही थोडक्यात त्याचा आढावा घेतला। तुम्हाला माहिती आहे माननीय उद्धवसाहेब ठाकरे यांच्या माध्यमातून 950 कोटीचं जवळजवळ आमदार वैभव नाईक असतील, खासदार विनायक राऊत असतील यांच्या पाठपुराव्यामुळे 950 कोटीचं मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल या ठिकाणी अद्ययावत होत आहे आणि ते आता चालू पण झालं आहे। त्याची 2 बॅचसुद्धा त्यामध्ये निघालेले आहेत। आणि चौथा मुद्दा आमचा असा होता की ज्या ठिकाणी विनाशकारी प्रकल्प होते नाणार बारसूसारखे, त्यावेळी विनायक राऊत साहेबांनी ह्या गोष्टींना सुद्धा विरोध केलेला होता आणि तो विरोधावरती ते ठाम राहिलेले आहे आणि खरोखरच कोकण संवर्धनासाठी जी त्यांची भूमिका होती ती कुठच्याही आमिषामुळे ते बळी न पडता त्याच ह्याच्यावरती ठाम राहिले। काही जणांना तुम्हाला माहिती आहे, इथले आमदार नितेश राणे असतील, ते रामेश्वराच्या विजयदुर्ग येथे रामेश्वरच्या ठिकाणी
घंटानाद केलेला होता आणि हा बारसू आणि नाणार प्रकल्प होऊ नये म्हणून घंटानाद करून त्यांनी हा प्रकल्प घालवतो म्हणून सांगितलं होतं आणि बीजेपीमध्ये गेल्यानंतर त्यांची भूमिका बदललेली. पण खासदार विनायक राऊतांची भूमिका अजिबात बदललेली नाही. त्या लोकांबरोबर ते राहिले आणि आता पण त्या विनाशकारी प्रकल्पाला ते विरोध करत आहेत. त्यामुळे एकच भूमिका घेऊन खासदार विनायक राऊत पुढे जात आहेत. आतापर्यंत गोडगेळ सोनवड्याचा घाटाचा मार्ग असेल तो दुसरी शपथ आहे. आता तो तुम्हाला माहिती आहे. त्याचा पाठपुरावा सुद्धा ते करत आहेत. आग्नेवाडीसारख्या धरण प्रकल्प असेल त्याला 22 कोटी रुपये त्यांनी धरणासाठी आणलेले आहेत. 13 कोटी रुपयाचा निधी त्यांनी भूसंपादनासाठी आणलेला आहे. BSNL टॉवरचा सगळ्यात मोठा प्रश्न या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहे. तुम्हाला माहिती आहे की कुठे रेंज मिळत नाही. पण 260 टॉवर या मतदारसंघामध्ये त्यांनी मंजूर केले आणि 67 टॉवर अजून मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत. किनारपट्टीच्या भागात जी आपली विद्युत वाहिन्या असतात, जे पोल असतात ते कायम गंजलेले असतात. त्यांचा प्रॉब्लेम खूप पद्धतीने होत असतो. त्यामुळे भूमिगत विद्युत वाहिन्यांसाठी त्यांनी 1760 कोटी रुपये मंजूर करून त्यावेळी आणलेले आहेत. तुम्हाला हत्ती पकड मोहिमेमध्ये खासदार विनायक राऊत यांची प्रमुख भूमिका राहिलेली आहे. तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना. आणि ती मोहीमसुद्धा त्यांनी चांगल्या पद्धतीने पार पाडलेली होती. तसेच खासदार विनायक राऊतांचा मी असा उल्लेख करेन की ह्या लोकसभा मतदारसंघामध्ये हजारो गावं आहेत. माझ्यामध्ये 2200 गावं आहेत आणि जवळजवळ 90% गावामध्ये पोचणारे एकमेव खासदार लोकसभेतले जे असतील तर ते खासदार विनायक राऊत आहेत. आणि त्यांनी अशा ठिकाणी सुद्धा रस्ता केला जे खूप तुम्हाला माहिती आहे. कोचरी माचा हा जवळजवळ 3000 फूट उंच गाव आहे आणि त्या ठिकाणी सुद्धा जाण्यासाठी रस्ता नव्हती, फक्त पायवाट होती. आणि त्या पायवाटेचं रूपांतर त्यांनी रस्त्यामध्ये केलं आणि जवळजवळ 7.41 कोटी रुपये निधी मुख्यमंत्री सडक योजनेतनं त्यावेळी खर्च घातला आणि आता तो रस्ता पूर्णत्वास नेलेला आहे. त्या कोपरी माच्या गावाच्या वतीने त्यांचा सत्कारही या प्रसंगी करण्यात आला. आणि असे मुद्दे घेऊन हे मुद्दे सगळे घेऊन आम्ही गावागावात जाणार आहोत, सुसंवाद साधणार आहोत आणि आमच्या कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देण्याचं काम असेल, आमच्या गावामध्ये ही कामं पोहोचवणं असेल, या सर्व गोष्टी आम्ही त्यांच्या माध्यमातून या माध्यमातून करणार आहोत. ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.